श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी पूजाविधी प्राणप्रतिष्ठा विधी पाहणार आहोत. सर्व साहित्य घेऊन आपण पूजेला बसायचं आहे. समयी तुपाची निरांजन उदबत्ती लावा आणि शुचिरभूत आसनावर बसून आपण मनचित्त एकाग्र करून शांततेनं ज्येष्ठा कनिष्ठा गौरी महालक्ष्मीची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा स्थापना करणार आहोत. श्री गणेशाय नमः. यजमानांनी स्वतःच्या डोळ्याला एकदा पाणी लावून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. स्वतःच्या कपाळाला गंध लावून घ्या. स्वस्ति न इंद्रो वृद्धजरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचमन करावं. 3 वेळा उजव्या हातावर पाणी घेऊन ते प्राशन करायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. 2 वेळा संध्या पात्रात पाणी सोडा. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार करा. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पाणी घ्या. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी सोडून द्यावं. प्राणायाम करावा. प्राणायाम येत नसेल तर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपो ज्योतिर्समृतं ब्रह्मभूर्भुवस्वरो. देवासमोर विडा सुपारी मांडा. घरातल्या देवासमोर सुद्धा विडा सुपारी मांडा. घरातल्या देवांना नमस्कार करा. ज्येष्ठा कनिष्ठा गौरी गणपतीला नमस्कार करा आणि हात जोडून मन एकाग्र करून पूजेसाठी बसा. ओम सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः. 12 नामानि यपटे शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत्. विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगा भवानी मनकर्णिकाम्. 11 वेळा नमस्कार करा. ओम लक्ष्मीनारायणाभ्य नमः. ओम उमामहेश्वराभ्य नमः. ओम वाणीरण्यगर्भाभ्य नमः. ओम शचीपुरंदराभ्य नमः. ओम इष्टदेवताभ्य नमः. ओम कुलदेवताभ्य नमः. ओम ग्रामदेवताभ्य नमः. ओम स्थानदेवताभ्य नमः. ओम वास्तुदेवताभ्य नमः. ओम एतत्कर्मप्रदान श्री ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. उजव्या हातावर पाणी घ्या. त्यात हळदी कुंकू अक्षत फुलाची पाकळी टाका. संकल्पं कुर्यात. तिथिर्विष्णु धावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यधौ. आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहीत नसल्यास काश्यप गोत्र म्हणा. स्वतःचं जन्मनाव चालू नाव म्हणा. धर्मपत्नीचं नाव म्हणा. म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त वेदोक्त फल प्राप्त्यर्थं प्रतिवार्षिक
विहितं ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी प्रीत्यर्थं यथाशक्ती प्राणप्रतिष्ठा पूर्वक षोडश उपचार अभिषेक पूजन महम करिष्ये. पात्रात पाणी सोडून द्या. त्यानंतर पुन्हा एकदा पाणी हातावर घेऊन पात्रामध्ये सोडा. निर्विघ्नता सिद्ध्यर्थम गणपती पूजनंच करिष्ये. हात जोडा, गणपतीचं ध्यान करा. गणानान्त्वा गणपतिगुं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम. सिद्धिबुद्धिसहित महागणपतये नमः. गणपतीवर अक्षदा वहा. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी. दुर्वानं गणपतीवर पाणी शिंपडा. गणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. गणपतये नमः. थोडंसं पंचामृत शिंपडा गणपतीवर. पयादि पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा पाणी शिंपडा. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. श्री गणेशाय नमः. त्यानंतर एक गंधफूल गणपतीवरती वाहून गणपतीला दुरून वहा आणि नमस्कार करा. गणपतीचा अभिषेक आपण ज्येष्ठा कनिष्ठा गौरी गणपतीच्या वेळेस अभिषेक करू. सध्या एक गंधफूल वहा. गंधाक्षतपुष्पैः संपूज्य नमस्कार करा. गणपते नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणेशान नमस्कारान् करोमि. एक पळी संध्यापात्रात पाणी सोडा. अनेन कृतपूजनेन गणपती प्रियतान्न मम. आदौ भूमिपूजनम. भूमीवर अक्षदा वहा. भूरासी भूमिरस्यादितिरसि विश्वधाया विश्वस्य भुवनस्य धर्त्रीन् पृथिवीं जच्छ पृथिवीं द्रग्गुं पृथिवीं मा हिग्गुंसीः. भूमे नमः. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षदां समर्पयामी. भूमीवर थोडं पाणी घाला. पादयोः पाद्यं समर्पयामी. थोडंसं पंचामृत घाला भूमीवर. कर्मभूमी नमः. पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा भूमीवर पाणी घाला. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. एक फूल गंधामध्ये बुडून जमिनीवरती वहा. गंधपुष्पै संपूज्य हळदी कुंकू अक्षत गुलाल फूल वहा. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. थोडीशी खडी साखर ठेवा किंवा साधी साखर असेल तर ती ठेवा. साखरेला पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. भूमीला अक्षदा वाहून नमस्कार करा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादज परशं क्षमस्व मे. भूमे नमस्कारान् करोमि. एक पळी पाणी पात्रा सोडा. अनेन पूजनेन भूमिप्रियतान्न मम. अभिषेकाचं पाणी त्या तांब्यावरती उजवा हात झाकून ठेवा. गंगेची पूजा करा. गंगे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तांब्याला चारही दिशांनी गंध लावा. पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा क्रमाने गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. पाण्यात गंध शिंपडा. अपां प्रते मध्ये वृणमा दिव्यचंदनं समर्पयामी. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षत फुलाची पाकळी टाका. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. पाण्यामध्ये साखर किंवा थोडीशी पंचामृत टाकून साखरेला पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. नमस्कार करा. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. पळीनं ते पाणी उजव्या हातावर घ्या आणि ते पाणी सगळे पूजा साहित्यावर शिंपडा. स्वतःच्या अंगावर शिंपडा. इतरत्र साहित्यावर शिंपडा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सवायाभ्यंतरष्टिः सर्वं शुचिः. एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडा. अनेन पूजनेन वरुणः प्रियतान्न मम. समईला एक गंध फूल वहा. महिलांनी हळदी कुंकू वहा. समईला कापसाची वस्त्रमाळ असेल तर वस्त्रमाळ घाला.
चंद्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्ते कर्म साक्षी दीपनाथांना नमस्कारान करोमी. एक पळी पाणी सोडा अनेन पूजेन दिवा दीप प्रियतान्नम. एक फुल गंधामध्ये बुडून सूर्यनारायणाला दाखवा. सूर्यनारायणाची प्रार्थना करा. कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मृत्यञ्ज हिरण्येन सविता रथेन देवो जाति भुवनानि पश्यन् आदित्यस्य नमस्कारानि कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. कर्म साक्षी सविता सूर्यनारायण महा प्रार्थना नमस्कारान् करोमी. एक पळी पात्रात पाणी सोडा अनेन पूजनेन दिवाकर प्रियतान्नम. शंख घंटीला एक एक गंध फुल वहा. आगमनार्थं तु देवानां गमनार्थं तु राक्षसां घंटानदं प्रकुर्वे च पश्चाघंटां प्रपूजेत. त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुते करे निर्मितः सर्वदेवेश पांचजन्य नमोस्ते. घंटा वाजवून जागेवर ठेवा. घंटानादम कुर्यात. एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडा अनेन पूजनेन सनकसरंद देवता प्रियतान्नम. पुन्हा पळीत पाणी घ्या. एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतहुः ज्येष्ठा कनिष्ठा मूर्ती निर्माण समय अग्नि प्रतपन ताडन अवघादादी टंक दोष परिहारार्थम अग्नित्तारपूर्वक प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. पात्रामध्ये पाणी सोडून द्या. दुर्वाच्या काडीनं थोडं थोडं तूप ज्येष्ठा कनिष्ठा गौरी गणपतीच्या डोक्यावरतून पायापर्यंत थोडंसं तूप लावून असं वरतून खालपर्यंत दुर्वा फिरवायची. मूर्तीनांकृतेनाभ्युज्य तदुपरी दुग्धमिश्रित जलधारां पातयेत. आता फुलपात्रामध्ये थोडंसं पाणी अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात थोडं एक चमचा पंचामृत टाका आणि ते पंचामृताने पाणी दुर्वानं थोडं थोडं ज्येष्ठा कनिष्ठा गौरीवरती शिंपडत राहा. हरि ओम. समुद्रस्य दवावकयागणे परिव्ययामसि पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. हिमसद्वाजुरायणाग्ने परिव्ययामसि पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. उपजमन्नो भवेत सेवतरणदिक्वा अग्ने पित्तमपामसि मण्डुकिदा विरागहि सेमन्नो जिद्नं पावकवर्णको शिवङ्कृति अपामि दैन्यनगमसत समुद्रसन्निवेशनं माम् अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. शिवोहम शिवोहम शिवोहम. बस. आता उभं राहून आतमध्ये जायचं. ज्येष्ठा गण महालक्ष्मी देवीच्या डाव्या हृदयाला आपला उजवा हात स्पर्श करायचा. आपल्या स्वतःच्या डाव्या हृदयाला आपला डावा हात स्पर्श करायचा. डोळे बंद करायचे. आपल्या हृदयामध्ये जसा प्राण आहे तसा प्राण ज्येष्ठा गौरी गणपतीच्या हृदयामध्ये येत आहे अशी कल्पना करायची. डोळे बंद करायचे. ओम आम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम क्षम सम हम लं क्षम सहा. ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम अस्याम ज्येष्ठा महालक्ष्मीमूर्तीनां प्राणाय प्राणाः पुनर्बीजानि. ओम आम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम क्षम सम हम लं क्षम सहा. ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम अस्याम ज्येष्ठा महालक्ष्मीमूर्तीनां जीव इह स्थिताः पुनर्बीजानि. ओम आम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम क्षम सम हम लं क्षम सहा. ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम अस्याम ज्येष्ठा महालक्ष्मीमूर्तीनां सर्वे इंद्रियाणि वाङ् मन त्वचक्षुः श्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायुपस्थानि इहै वाग्गत सुगंजिरं तिष्ठन्तु स्वाहा. हात काढून घ्या. दुर्वानं ज्येष्ठा गौरी महालक्ष्मीच्या डोळ्यांना तूप लावायचं. दोन्ही डोळ्यांना तूप लावा दुर्वाणी. नेत्रोन्मीलनं वृत्रस्यासि कनीन चक्षुर्दा आसि चक्षुरुं मे देही. थोडंसं मध दुर्वाणी महालक्ष्मीच्या ओठांना लावा. बालभोगार्थे मधुनैवेद्यम प्राणदा अपाणदा व्याणदा वर्चोदा वरिवोदाः अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग्नो शिवो भव. ज्येष्ठा गौरीच्या हृदयाला पुन्हा हात लावून 15 वेळेस ओम ओम असं म्हणा. पंचदश संस्कारं संपादयामी. पंचदश संस्कारं संपादयामी. ओम ओम म्हणून झाल्यानंतर
कनिष्ठा महालक्ष्मीच्या आपल्या मूर्तीला या ठिकाणी मूर्तीच्या डाव्या हृदयाला आपला उजवा स्पर्श करा, आपल्या डाव्या हृदयाला स्पर्श करा, डोळे बंद करा. आपल्या हृदयामध्ये जसा प्राण आहे तसाच प्राण जे कनिष्ठा गौरी महालक्ष्मीच्या हृदयामध्ये येत आहे अशी कल्पना करा. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम सम हम ळम शम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोमास्याम कनिष्ठा महालक्ष्मी मूर्तीनां प्राणाय प्राणाः पुनर्बीजानि. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम सम हम ळम क्षम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोमास्याम कनिष्ठा महालक्ष्मी मूर्तीनां जीव यस्थिताः पुनर्बीजानि. ओम आम ह्रीं क्रोम यम रम लम वम क्षम सम हम लं क्षम सहा ह्रीं ओम आम ह्रीं क्रोमास्याम कनिष्ठा महालक्ष्मीनां सर्वे इंद्रियाणि वाङ् मनतचक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायपस्तानि इहैवाग्रत सुगंचिरंतिष्ठन्तु स्वाहा. हात काढून घ्या. कनिष्ठा महालक्ष्मीच्या डोळ्यांना दुर्वाणी तूप लावा. नेत्रोन्मीलनम वृत्रस्यासि कनेन कच्चक्षुरदा आसी चक्षुरुं मे देही. पूजा चालू असताना तुमचा विधी पाठीमागे राहिला आणि मंत्र जर पुढे जात असेल तर व्हिडिओ पॉज करत जा, आपला विधी करून घ्यायचा, त्यानंतर पुन्हा व्हिडिओला सुरुवात करायची. तूप लावल्यानंतर कनिष्ठा महालक्ष्मी मूर्तीच्या ओठांना मध लावा. बालभोगार्थे मधुनैवेद्यम प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिबोधाः अन्यांस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावको अस्मभ्यग् शिवो भव. पुन्हा हृदयाला हात लावायचा कनिष्ठा महालक्ष्मीच्या आणि 15 वेळा ओम ओम असा जप करायचा. 15 वेळा ओंकाराचा जप करा. 15 संस्कारं संपादयामी. जप झाल्यानंतर पाठीमागे यायचं आहे. जागेवर बसा. आता आपण ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचा अभिषेक पूजा करणार आहोत. एक पळी संध्यापात्रामध्ये पाणी सोडा. अनेन प्राणप्रतिष्ठापना खेन कर्मणाः ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी देवता प्रियता नमः. हातामध्ये अक्षता घ्या. गणपतीचं आणि महालक्ष्मीचं स्मरण करा. ओम प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख वगे देशांतरा पाठवी. हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवांना अक्षदा वहा. ध्यानार्थे अवनक्षदां समर्पयामी. दुर्वाणं गौरी गणपतीवरती पाणी शिंपडा. पादयोः पाद्यं समर्पयामी. एतावानस्य महिमा तो जायांश्च पूरुकः पादो सविषवा भूतानदरे पादस्यामृतं दिवी. त्यानंतर चमच्यामध्ये अर्घ्य करा, म्हणजे पळीमध्ये पाणी घ्या. हळदी कुंकू अक्षदा टाका त्यामध्ये. ते पळीतलं पाणी फुलानं किंवा दुर्वानं गणपतीवर महालक्ष्मीवर शिंपडा. त्रिपादूर्ध्व उदयित पूरुखः पादोस्सेह भवत् पुनः ततो विख्वन् व्यक्रामत्साशनानशने अभि. अर्घ्यस्नानं समर्पयामी. पुन्हा दुसरं पाणी शिंपडा. चांगलं पाणी शिंपडा. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. शुद्धोदकस्नानान्तरेण पंचामृत शिंपडावं. पंचनद्याः सरस्वतीमपियन्ति सस्रोतसः सरस्वती तु पञ्चधासो देशे भवत्सरित. पंचामृतस्नानं समर्पयामी. पुन्हा त्यानंतर चांगलं पाणी शिंपडा. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. गणपतये नमः. ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. एक फूल गंधामध्ये बुडवून समोर ठेवा. पंचामृत पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य बसल्या बसल्या महालक्ष्मीला हळदी कुंकू वहा. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. हरिद्रादी कुंकुम समर्पयामी. 2 वेळा संध्यापात्रात पाणी सोडा. स्थापित धूपमाग्रापयामी. स्थापित दीपं दर्शयामी. त्यानंतर पंचामृताच्या वाटीचा नैवेद्य दाखवा. चौकनी मंडळ करा. त्यावरती पंचामृताची वाटी ठेवा.
आणि त्या पंचामृताला पाणी फिरून नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्णब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी. नमस्कार करा. नमस्कारानि करोमी. गणपती महालक्ष्मीवरती अक्षता वाहून नमस्कार करा. महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कारान् करोमी. पळीत पाणी घ्या. म्हणा अनेन मलाप कर्षणेन पंचामृत पूजनेन ज्येष्ठा कनिष्ठा देवता प्रियता न मम. पाणी पात्रा सोडून द्या. समोर ठेवलेलं फूल उचलून घ्या. वाज घ्या. कपाळ लावा. डाव्या बाजूला ठेवून द्या. पूर्व निर्माल्य वंदन भृगपुत्रे विसृज्य. दुसऱ्या दुर्वाणी आता गणपतीचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर महालक्ष्मीचा अभिषेक करायचा. अगोदर गणपतीवर पाणी शिंपडा. दुर्वाणी. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गुंसस्तनूभिर्व्यशेम हि देवहितं जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम नमस्ते गणपतये. तुम्हें प्रत्यक्षं तत्त्वमसि, तुम्हें कलं कर्तासि, तुम्हें कलं धर्तासि, तुम्हें कलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, तं साक्षादात्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचा नमः शिष्यम् अवपश्चातात् अवपुरस्तात् अवतरातात् अवदक्षिणातात् अवचोर्ध्वातात् अवाधरातात् सर्वतो मां पाहि पाहिजमन्दात्. त्वं वाङ्मयस्तं चिन्मयः त्वमानन्दमयस्तं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदं त्वत्तोरायते सर्वं जगदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वैलेमेष्यति सर्वं जगदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो निरो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों. गणादिं पुरमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः अर्धेन्दुरशतं तारेण रुद्धम्. एतत्तव मनुस्वरूपं गकार पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहितासन्धिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता. ओं गङ्गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारणं हृदं च वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धाल्लिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्युतम्. आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायित्यो नित्यं स योगी योगिनां वरः. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कुर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांति शांति शांति. ज्येष्ठा कनिष्ठावरती दुर्वाणी पाणी शिंपडा. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं. यस्यां हिरण्यं विन्द्येयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं. श्रियन्तीं पवै श्रीर्मान्ति विजुषतां कां सोषदां हिरण्यप्राकारां मार्दाञ्जलं तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहो पवये श्रियं. चन्द्रां प्रभासां यशसाज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये. अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्थो वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसा दन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः. उपैतुमान् देवसखः कीर्तिश मणिना सह प्रादुर्भूतोऽसु राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे. क्षुप्तिवासामलां ज्येष्ठामलक्ष्मीन्नाश्रयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात्.
गन्धद्वारां दुराधरेषां नित्यपुष्टां करीशिनीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं मनसः काममाकोतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रेतां विशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासे मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चक्लितवस्मे गृहे नित्यदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह आर्द्रां यक्किरणीं यष्टिं सुवर्णां हेमालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दाशुजवानविन्देयं पुरुषानहं यशुचिप्रयतो भूत्वा जुहुयाद्दाज्यमनुभवं सूक्तं पञ्चदशरचञ्च श्रीकामसततं जपेत् पदमारणे पद्मऊरु पद्माक्षि पद्मसम्भवे तन्मय बसि पद्माक्षि येन सौख्यं लवाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांशु देहि मे पदमानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मतलायदाक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पात् पद्मं मयि सन्निधिस्त्वा पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्ते च वादिगवीर्थं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिवरुणो धनमश्विनो वैनतेय सोमं पिब रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मयि जन्ददा सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाश्बामतिः भवन्ति कृतमुन्याणां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसजनिलय सरोजस्ते धवलतरांशुगन्धमनशोभे भगवति हरिवल्लभे मनोद्ये त्रिभुवनभूतिकरी प्रसीदमयिषं विष्णुपत्नी क्षमा देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रेयसीं देवी नमामच्युतवल्लभात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवरचस्वमायुश्चमारोग्यमाविदाच्छोभानमहीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः डाव्या हाताने घंटी वाजवावी उजव्या हाताने पाणी शिंपडावं द्यौः शान्तिरान्तरिक्षगो शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोषधयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सा मा शान्तिरेधि सुशान्तिर्भवतु। आता गणपती ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीला कापसाची वस्त्र घालायची. गणपतीला जानवं असेल तर जानवं घाला. ज्येष्ठा कनिष्ठाला गणपतीला कापसाची वस्त्र घाला. ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यता. त्यानंतर गणपतीला गंध लावा. ज्येष्ठा कनिष्ठाला हळदी कुंकू वाहा. त्वां गंधर्वा आखाणौस्त्वामिन्द्रस्त्वां बृहस्पतिः त्वामोखदे सोमो राजा विद्वान्यक्षमादमुच्यत. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामि. गणपतीला गुलाल वाहा. अभिर गुलालं समर्पयामि. फुलं व्हायची. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रहोमयार्थानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीतां. दुर्वा वहा. कांडात कांडात प्ररोहन्ति परुखाः परुगस्परि एवानो दूरवे प्रतनु सहस्रे नशतेन च. हार घालावा. युवा ओम जा अहर्जमदगणैः श्रद्धायै मेधायै कामान्द्रियाय ता अहं प्रतिगृह्णामि. जशसा च भगेन च पुष्पमालिकाम् अर्पयामि. केवड्याचं पान असेल तर केवड्याचं पान वहा. त्यानंतर दाढी साळी आपल्याकडे असतील त्या दाढी साळी गणपती आणि ज्येष्ठा कनिष्ठावरती व्हायचे. पिवळा दोरा गणपतीच्या ज्येष्ठा कनिष्ठाच्या गळ्यामध्ये घालावा. ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यो नमो नमः. धान्य दाढी साळी आपल्या प्रथे परंपरेप्रमाणे या ठिकाणी महालक्ष्मीची पूजा करून घ्या. ओम नमो देव्यै महादेवी शिवाय सततं नमः. नमः प्रकृतिभद्राय नियतां प्रणता स्मृतां. सर्व काही वाहून झाल्यानंतर उदबत्ती ओवाळा. डाव्या हाताने घंटी वाजवावी. उजव्या हाताने धूप किंवा उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. तुपाचे निरांजन ओवाळा. साज्यंच वर्त संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं ग्रहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामि. समोर नैवेद्य मांडा. 3 ठिकाणी चौकोनी मंडळ करा.
गणपती आणि ज्येष्ठा कनिष्ठा गणपती देवांसाठी चौकोनी मंडळ करा, त्यावरती नैवेद्य ठेवा, नैवेद्याला पाणी फिरवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः, गणपते नमः. नैवेद्यम समर्पयामि, नमस्कारान करोमि. त्यानंतर ज्येष्ठा गौरीचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि. त्यानंतर कनिष्ठा गौरीचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामि, नमस्कारान करोमि. हात जोडावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्ते. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. माते तुझे ध्यान आम्हासी राहो, तुझे नाम आमुच्या मुखासी येवो. माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्या चरणास. काय मागू तुझ अंबाबाई, मागणे लय नाही तुझा आता. संत सेवा घडो, मुखी नाम जडो, दर्शन तुझे घडो अंबाबाई. दर्शन तुझे घडो अंबाबाई. गणपती बाप्पा मोरया. याप्रमाणे आता ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी पूजा संपन्न झालेली आहे. आपण गणपतीची आणि ज्येष्ठा कनिष्ठची आरती करून घ्या. त्यानंतर आपल्या ओळखीच्या गुरुजींना यथाशक्ती दक्षिणा द्या. आपल्याला जर आमची पूजा आवडली असेल आणि आम्हाला दक्षिणा पाठवायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती आमचा फोनपे गुगल पे नंबर दिलेला आहे. इच्छा असल्यास आपण दक्षिणा पाठवू शकता. धन्यवाद.